तुम्ही ज्यावेळेला जंतर मंतरवर होता त्यावेळेला खूप राजकारणी महाराष्ट्रातले आणि देशभरातले सुद्धा तुमच्यासोबत कायम संपर्कात होते. आता हे सगळं झाल्यानंतर अजून सुद्धा त्यांच्या अशा तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत? कारण की मागे एकदा आय गेस आमच्याच इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणालेला होतात की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जे आता राजकारणी ते स्पेसिफिक बोलले तर त्यांच्या मागे टॅग असल्यामुळे लोकांना ते तेवढे अपील होत नाही. पण तेच मुद्दे तुम्ही जर उपस्थित केले ज्यांच्याबद्दल अजून लोकांमध्ये तसं कुठलं इम्प्रेशन किंवा ते टॅग पोहोचलेले नाहीयेत तर ते जास्त अपिलिंग ठरतायत. तर अजून सुद्धा राजकारणी असे अप्रोच करतायत की हा मुद्दा उचला, हे करा, हे केलं तर आम्ही तुम्हाला समर्थन देऊ वगैरे. नाही, शॉकिंग पार्ट आहे की ते असं म्हणत नाही हा मुद्दा असलो, ते म्हणतात तुम्ही खूप चांगलं करताय, तुम्ही जेही करसाल आमचा पाठिंबा त्याला आहे. हा, अजूनही सगळे कॉन्टॅक्टमध्ये? कॉन्टॅक्टमध्ये आता सध्या तरी नाही, पण जेव्हा आंदोलन संपलं त्याच्यानंतर सगळ्यांनी कॉल केला, शुभेच्छा दिल्या की चांगलं स्ट्रगल केलं तुम्ही, ज्या प्रकारे लढल्या तुम्ही ते करून दाखवलं जे आम्हाला कोणाला जमलं नाही. याची जाणीव म्हणजे त्यांनाही आहे कुठे ना कुठे. तेही म्हणतात आम्हाला कोणाला जे जमलं नाही ते तुम्ही आणि ह्या देशाच्या जेनझीनी करून. कम्फर्टेबल आहात सांगायला? कोण बोललं? सगळेच पॉलिटिशियन, सगळेच, असं कोणीच नाही जे हे बोलले नाही. सगळ्या पार्टी हेच बोलल्या की तुम लोगों ने वो करके दिखाया है जो किसी से भी हुआ नहीं आज तक और ये बहुत बड़ी जीत है. पण हे सत्ताधारी पक्षांकडनं सुद्धा बोलतायत आता. त्यांचे अलायन्स पण तेच बोलले कोण? जे भेटायला आलेले होते. शिवसेना? ते म्हणले की खूप चांगला मुद्दा उचलला आणि देशाला गरज होती याची. आणि चांगली गोष्ट ना, मी तेच तर म्हणतोय की सगळे त्यांचे पॉलिटिकल आयडिओलॉजी साईडला ठेवून स्टुडंटसाठी, एज्युकेशनसाठी आले एकत्र आणि सपोर्ट दिला आणि जिंकल्यानंतर पण शुभेच्छा दिल्या. आणि आय फील दिस इज हाऊ पॉलिटिक्स शुड बी. पण तुम्ही आता जसं म्हणताय, पण तुम्हाला दिल्ली पोलिसांनी खरं तर खूप त्रास दिला असं तुमचा दावा आहे. माझा दावा आणि फुटेज आहे आमच्याकडे. ओके, तुमचे आरोप आहेत. पण तुम्ही आता महाराष्ट्रात आहात, तुम्हाला जवळपास दीड महिन्यापासून महाराष्ट्र पोलिसांकडनं सुद्धा सुरक्षा मिळते. काय फरक काय जाणवतो? आम्हाला महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांमध्ये खूप फरक जाणवतो, पण ऑब्व्हियसली आता तो तुमच्या नजरेतनं समजून घ्यायला आवडेल. तुम्हाला जो फरक जाणवतो तोही फरक मला जाणवतो. महाराष्ट्र पोलीस कुठं ना कुठं, आपला महाराष्ट्र थोडा पुरोगामी विचाराचा असल्यामुळं आणि कुठं ना कुठं आपल्यात ते आहे की आपली माती, आपली माणसं, ते कुठं ना कुठं महाराष्ट्राच्या पोलिसांमधूनही वागणुकीतून दिसतं. दिल्ली पोलिसांमध्ये ते नाही. दिल्ली पोलिसांमध्ये मन आहे असं मला काही वाटत नाही. ते मला असं वाटतं रोबोट्स आहेत, ज्यांना वरतून काही ऑर्डर आला ते एक्झिक्यूट करतील, मारायचं ऑर्डर आला ते लाठ्या चालवत जातील. बघणार नाही समोर 12 वर्षाची मुलगी आहे, एका 60 वर्षाचा माणूस आहे. शेतकरी जेव्हा आले 60-70 वर्षाचे होते, 80 वर्षाचे होते, त्यांनाही याच प्रकारे मारण्यात आलं जसं त्या 12 वर्षाच्या मुलीला मारण्यात आलं. सो दिल्ली पोलीस दे डोंट हॅव अ सोल. महाराष्ट्र पोलीस आय रिस्पेक्ट देम अ लॉट, कारण की मला वाटतं महाराष्ट्र पोलीस इज व्हेरी व्हेरी डिफरंट. पण मुंबईत जे झालं त्यानंतर मी थोडा डिसअपॉइंटेड होतो, कारण की एक रौनक रजानी आहे स्टँडअप कॉमेडियन, त्याच्यासोबत माझं बोलणं झालं. त्याच्या वाईफची रिपकेज तुटली आहे आणि ती याच्यामुळे तुटली कारण की ती काही मुलांना पोलीस मारत होती, त्यांना वाचवायला गेली तर मेल पोलीस ऑफिसर्सनी येऊन तिच्या छातीत लात मारली. दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम महाराष्ट्र पोलीस. आणि मी सगळ्यात जास्त डिसअपॉइंटेड याच्यामुळे, कारण की मी जेव्हा दिल्लीत होतो, दिल्ली पोलीसवाल्यांना जेव्हा मी सुनवायचो तेव्हा हेच सांगायचो, आमच्या महाराष्ट्राची पोलीस पण ती तुमच्यासारखी नाही. तर मुंबईत ज्या एक थोडे प्रकार घडले त्याच्यामुळे मी खूप डिसअपॉइंटेड आहे. आणि मला आता एक रिपोर्टर सांगत होता की त्याने इथे एक सीआयडी वाल्या माणसाला पाहिलं. जसा एक व्हॉट्सअप ग्रुप होता, तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाव होतं हिट स्प्रे. हिट स्प्रे नावाचा व्हॉट्सअप ग्रुप होता एका सीआयडी वाल्याचा. अर्थ काय त्याचा? आम्हाला म्हणण्यात येतं कॉक्रोचेस. आणि कॉक्रोचेसला संपवता कसं, आपण घरात कॉक्रोचेस घुसले तर आपण काय वापरतो? हिट स्प्रे वापरतो आपण. तर त्या रिपोर्टरने सांगितलं तो नजर ठेवतोय सगळी, आणि पोलिसांनाही माहिती नव्हतं तो होता कोणता. पोलिसांनी त्याला जेव्हा बाजूला काढायला लावलं तेव्हा तो म्हणतो अरे मी सीआयडी मधून आहे. आणि तेवढ्या त्या रिपोर्टरची नजर त्या माणसाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर गेली. त्याच्यात हिट स्प्रे होता आणि तो इथून सगळे अपडेट देत होता, अभिजित आता काय करतोय, काय नाही करतोय, कोणाशी भेटतोय, काय बोलतोय, बाकीचे लोक काय करतात इथं. तर कुठं ना कुठं मला वाटतंय की महाराष्ट्राची पोलीस सीआयडी इज अ डिफरंट डिपार्टमेंट. पण आपल्या इथे ते थोडं कल्चर आणि ट्रेडिशन येते जे दिल्लीमध्ये होतं. कारण की दिल्लीमध्ये जेव्हा मी राहायचो तेव्हा मी माझ्या जेव्हा मित्राच्या घरी जायचो, अनिशच्या घरी, तेव्हा माझ्या मागं 5 वेगळ्या वेगळ्या गाड्या चालायच्या. पोलीसची असायची, आयबीची असायची, सीआयडीची असायची. आणि मी म्हणले यार इतनी गाडी या क्या करणी, तर म्हणायची सिक्युरिटी केली. सिक्युरिटी काही नव्हती. जेव्हा सोनम सरांना उचललं तेव्हा जे लोक हे सिक्युरिटी म्हणून पाठवायचे त्याच लोकांनी मला मारलं, त्याच लोकांनी माझं तोंड दाबून मला बेसमेंटमध्ये बसवलं. तर हे सर्व्हेलन्स आहे. आणि मला वाटते महाराष्ट्र पोलीस थोडंफार कुठं ना कुठं ते करते पॉलिटिकल प्रेशरमध्ये, विच इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम महाराष्ट्र पोलीस. कारण की आपली एक लेगसी राहिलेली आहे, सरकार कोणाची असो, आपली पोलीस नेहमी चांगली राहिलेली आहे. ठीक आहे.
अभिजित, खूप खूप धन्यवाद. तू मुंबई तकला हा संवाद साधलास आणि तुमची आता परत एक नव्या पद्धतीनं पुढची वाटचाल सुरू होते. तुम्ही जवळपास महिन्याभराचा ब्रेक घेणार आहात आणि सप्टेंबरपासून तुमचं हे आम्ही ब्रेक नाही घेते. अरे हे का वाटतं लोकांना? ब्रेक एज इन आंदोलनातनं ब्रेक घेतात आणि तुमचं तुमच्या संघटनात्मक पातळी पातळीत राहणं. एक महिना आम्ही मुद्दे उचलत राहू, अजून वेगळे वेगळे मुद्दे. सरकारचा धन्यवाद, त्यांच्यामुळे मुद्द्यांची काही कमी नाही देशात. आम्ही बाकी मुद्दे उचलत राहू, त्याच्यावर बोलतही राहू, ब्रेक कुठूनच घेत नाहीये. पण आमचा जो नेक्स्ट ऍक्टिव्हिटी असणार ती सप्टेंबर पासून असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज ही मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद. तर तुमचे सुद्धा याबद्दलचे जे मुद्दे असतील कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि यातनं मला परत एकदा प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की तुम्हीही कितीही आमच्या विरोधात बोललात किंवा ट्रोलिंग करायचा जरी प्रयत्न केलात तरी जे मुद्दे व्हॅलिड आहेत, जे वास्तववादी असतील असं वाटत असेल आणि त्याबद्दल एखाद्याकडनं उत्तर घेणं अपेक्षित असेल तर आम्ही ते डिसेंट भाषेमध्ये प्रश्न फ्रेम करतो आणि डिसेंट भाषेमध्ये ते प्रश्न विचारतो सुद्धा, जर ते प्रश्न विचारण्यासारखे असतील तर. त्यामुळे जरी विरोधातले असले एखाद्याच्या तरी सुद्धा ते प्रश्न आम्ही विचारत राहू. त्यामुळे तसेही काही प्रश्न असतील, या पुढच्या आंदोलनासंदर्भातल्या तुमच्या काही अपेक्षा असतील तर त्या सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि दिवसभरातल्या अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कॅमेरामन राजेश रेवणकर सह मी अनुजा, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.